नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हा आठवडा म्हणजे व्हॅलेंटाईन वीक. तेव्हा आम्ही विचार केला की प्रेम कविता लिहिणारा, ती सादर करणारा आणि तरुणाईला कवितेकडे खेचणारा युवा कवी अपूर्व राजपूत याच्याशी आज गप्पा मारूया. त्यांच्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या कविता संग्रहाविषयी, ज्याचं नाव आहे तुझ्या पुढे तर काहीच नाही. प्रेम, नाती आणि आठवणींच्या सूक्ष्म पण खोल जखमांवर अलगद बोट ठेवणारा हा कविता संग्रह आहे. आजच्या काळात जेव्हा आपण म्हणतो की तरुण पिढी वाचत नाही, तिथे या कविता संग्रहांनी अक्षरशः रेकॉर्ड मोडलेले आहेत आणि खूप कमी कालावधीमध्ये 6000 प्रतींचा टप्पा गाठलेला आहे. तेव्हा या सगळ्यांविषयी आणि अर्थात कवितांविषयी बोलणार आहोत आपण अपूर्व राजपूत यांच्याशी. अपूर्व, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि मी जसं म्हटलं की प्रेम कवितांची तरुणाईला आवड लावणारे कवी, तर ती कशी झाली, म्हणजे मुळात सुरुवात कशी झाली आणि ती सुरुवात या कविता संग्रहापर्यंत कशी येऊन पोचली? मुळात मला वाटतं की आत्ता मी मागे वळून बघतो तर तेव्हाच आपल्याला ते लक्षात येत असतं. जेव्हा आपण लहान असतो तर लक्षात नाहीत आपल्यावर काय संस्कार होत आहेत. पण मला असं वाटतं की आमच्या घराजवळ ना माझं गाव सोयगाव, अजिंठा लेणीच्या पायथ्याशी गाव आहे. तर आमच्याकडे खूप चांगली परंपरा आहे की सकाळी भुंग्यांवरती भजनं व कीर्तनं वगैरे वाजत असतात पहाटे 5ला 6ला. आणि माझं घर मंदिराच्या अगदी शेजारीच आहे. तर मला वाटतं तो एक संस्कार संत साहित्याचा तेव्हा झालेला आणि ज्याच्यामुळे कवितेची आवड लागली. गावात सातत्याने कीर्तनं व्हायची, भजनं व्हायची, त्यामुळे शब्दांची, संतांची ओळख, त्यांच्या साहित्याची ओळख तशी झाली. आणि महाविद्यालयात आल्यानंतर मी वक्तृत्व स्पर्धा करायला लागलो. आणि वक्तृत्व स्पर्धा करत असताना आपण कवितेचे कोटेशन्स वापरतो की भाषण सुरू करताना काहीतरी वापरायचं, भाषण संपताना काहीतरी वापरायचं. मग तर त्यावेळेस ना इंटरनेटवर मराठी साहित्य नव्हतं फार. मग कविता संग्रहच घ्यायला लागायची. मग त्यातून काढायचं. भट साहेबांचं एल्गार आणलं, मग त्याच्यातून काही कोटेशन्स काढायचे, काही ओळी काढायचे, ते भाषणांमध्ये वापरायचे. असं करत करत ते पाठांतर खूप झालं. आणि मग महाविद्यालयामध्ये या स्पर्धा करत असताना हा वाङ्मयाचा भाग असल्यामुळे मग वादविवाद वक्तृत्व स्पर्धा करतो तर मग काव्यवाचन पण कर, म्हणजे कवितेच्या स्पर्धा पण कर, असं म्हणून ते स्पर्धेमुळे ती आवड लागली. आणि नंतर असं लक्षात यायला लागलं की जे आपण तेव्हा लिहिण्याचा प्रयत्न करत होतो बक्षिसांसाठी होतं, मग सामाजिक लिहायचं. पण कविता असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात की जी आतून येते ती खरी कविता असते. खरं तर माझी तशी सामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी हालाकीची नसून पण मी त्या हालाकीच्या कविता तशा लिहायचो. पण मला वाटलं की हे आपलं खरं नाही आहे, जे काही आपण लिहितोय ते, हे आपण बक्षिसासाठी करतोय. पण आपल्याला आता काय जाणवतंय, मग आपण ज्या वयात आहोत आपल्याला कवितेचा विषय कुठलाही असू शकतो, कुठलाही असू शकतो, आणि आपल्याला प्रेम जाणवतंय आणि मग आपण जे जाणवतंय ते लिहायला लागू. म्हणजे त्या वयात आल्यावर तुला तसं वाटायला लागलं मला. कारण ते खूप, तुम्ही जेव्हा असं काहीतरी मिळवायचं स्पर्धेसाठी किंवा असं जेव्हा आपण अशा गोष्टी करतो ना, तेव्हा तुम्ही खूप मेकॅनिकल होत जाता. म्हणजे ती एक शैली असते, तशी शैली, तर त्याच्यामध्ये ना निरागसता हरवून जाते. आणि मला असं वाटतं की कविता हा मुळात साहित्यातला त्यातल्या त्यात कविता हा असा प्रकार आहे की ज्याच्यात तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आणि निरागस असणं फार गरजेचं आहे. नाही, पण आता ना आपण प्रेम कविता पर्यंत येऊन पोहोचलोय. तर सध्या तरुणाईला आवडणारी तुझी कविता कुठली, ती आधी आपण सादर करूया आणि मग पुढच्या गप्पा मारूया. खरं तर तरुणाईला माझी कविता तुझ्या पुढे तर काहीच नाही हीच आवड. याच्याबद्दल मी इंटरनेटवरही बरंच वाचलंय. म्हणजे ही सुरुवातीची कविता आहे, मी सुरुवातीच्या काळात लिहिली खूप, आणि ती नंतर लोकांना आवडायला लागली. आणि ही कविता अशी आहे ना की ही तुम्ही कुणालाही डेडिकेट करू शकता. म्हणजे तुम्ही हे आपल्याला लक्षात येत नाही, पण जेव्हा लोक रील्सला आता तो व्हॉइस लावता, तर त्यांच्या मुलाचा तुझ्या पुढे तर काहीच नाही तुम्ही कुणालाही म्हणू शकता. बरोबर. तर ती कविता आता आपण ऐकूया. तर गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. झाडे, वेली, हिरवळ, डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही. जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही. ऊस, गूळ, खंडीभर साखर तुझ्या पुढे तर काहीच नाही. तुझे चुकून डोळे डबडबले, तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा. तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा.
गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू मी. कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू मी. झालो मी काहीही सादर तुझ्या पुढे तर काहीच नाही. क्या बात आहे. अशी ती कविता आहे, गझल आहे ही खरं तर. आता तू ना ही गझल आहे असं सांगितलं तर मला नेहमी हे युवा कवींना विचारावं असं वाटतं की हे जे वेगवेगळे फॉर्म्स म्हणू आपण त्याला कवितांचे, की ते आपण हाताळावे आणि त्यात काही लिहून बघावं. असा विचार मनात कधी आला? म्हणजे कविता लोकांना आवडायला लागल्या, लोक वाचतायत किंवा ऐकतायत, त्याच्यावर येऊच आपण पुढे, तेव्हा वाटलं की आपण काहीतरी वेगळा फॉर्म म्हणजे जे आता साचेबद्धता आहे त्याच्या पलीकडे जाऊन करावं, असं काही झालं? माझ्या हा स्पर्धांचा काळ संपला, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं, तर स्पर्धेमध्ये अशी एक परंपरा आहे की मुळात तुम्ही जेव्हा मुक्त छंद लिहिता त्यातल्या तर सामाजिक लिहिता तेव्हा तुम्हाला बक्षिसं मिळतात. आणि मुक्त छंद हा प्रकार असा आहे की म्हणजे कुणी लिहू शकतं, म्हणजे त्याला तंत्र नाही आहे तसं विशेष. किंवा बरेच जण विनोदानी आत्ता जेव्हा मी वृत्तबद्ध कवींशी बोलतो किंवा जे काही शिक्षक आहेत किंवा मोठे कवी आहेत ते गमतीने आमचे शिक्षक पण सांगायचे की मुक्तछंद कविता म्हणजे खरं तर हे योग्य नाही आहे, पण तसं गमतीने म्हणायचे की कुणी निबंध पण असा पान वाकवून लिहिला तर ती कविता होते. तर मुळात तसं नाही आहे. मुक्तछंद लिहिणं पण एक वेगळी, मुक्तछंदातली कविता आशय घन असली तर ती खूप भावते, खूप भावते. पण अजून एक याच्यामध्ये गोष्ट अशी असते की एखादा विचार जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्याकडे 100 गोष्टी पाहिजे, 100 पद्धती पाहिजे तो विचार मांडण्याच्या. आणि याच हा विचार आल्यामुळेच असं झालं की मग आपण अजून थोडं बघूयात. गझल हे शब्द नेहमी ऐकत होतो, जसं मी सांगितलं की एल्गार आपण जेव्हा घेतलं त्यात तो प्रकार इतका आवडत गेला की मग नेहमी प्रश्न पडायचा, जसा प्रश्न सगळ्यांना असतो की कविता काय, गझल काय. मग आपण थोडं गझल सदृश्य लिहून बघतो, मग पुढे चालून आपल्याला लक्षात येतं की बाबा वृत्त काय असतात. आणि जेव्हा त्या लयी लक्षात येतात तेव्हा असं लक्षात येतं की अरे हे ऋग्वेदापासून आजपर्यंत सगळ्या संतांनी असेल, सगळ्या मोठ्या कवींनी असेल, हे सगळं हाताळलेलं आहे. म्हणजे फार कमी असे कवी असतील की ज्यांनी हे सगळं हाताळलेलं नसेल. बरोबर. आणि मग तुमच्या लिखाणात आपोआप वेगळेपणा यायला लागतो. मला खूप मजा येते वेगवेगळ्या वृत्तांमध्ये लिहायला आणि मला काही काही वृत्त खूप आवडतात. त्यातलं एक लावणीसाठी किंवा बऱ्याचदा आपण पोवाड्यांसाठी वगैरे एक भवानी वृत्त वापरत असतो. तर याच्यामध्ये जर बऱ्याचदा काय असतं, ह्या वृत्तांची पण एक वृत्ती असते की त्याच्यात ते खूप चांगलं मांडलं जातं. तर मी एक लिहिली होती की नेसूनी भरजरी उभी चांदणी नभी माळुनी गजरा. नेसून भरजरी उभी चांदणी नभी माळुनी गजरा. अवतरी एक सुंदरा जणू अप्सरा भाळती नजरा. सुंदरा चमकली अशी इजेसा रखी भाळली दिठी. विरहाची सरली वेळ मांडला खेळ पेटली मिठी. क्या बात आहे, मस्त. तर असे अनेक आहे. किंवा एक सुमंदार माला वृत्त आहे जे खूप मोठं वृत्त आहे आणि याच्यात पण तीव्रता मांडल्या जाते बऱ्याच. की हळुवार झाली तिची सैलवेणी तिचा श्वास श्वासामध्ये दाटला. पुन्हा सूर्य विझला पुन्हा रात आली सदेही मशाली पुन्हा पेटल्या. नभी चंद्र सुद्धा जरा स्तब्ध झाला बघाया उतरल्या तिला चांदण्या. तिला स्पर्श माझा असा झाला की तिच्या सर्व शंका तिथे आटल्या. तशा खूप 1000पेक्षा जास्त वृत्त, म्हणजे सगळ्या प्रेमकविता वेगवेगळ्या वृत्तातल्या वेगवेगळ्या पद्धतीने सादर केलेल्या आहेत. अपूर्वा, आणखीन एक जे विचारायचं आहे ते म्हणजे मला हे म्हणजे तुमच्या बाबतीतही आहे आणि इतर बरेच कवी आहेत मराठीतले, युवा कवी ज्यांना आपण म्हणतो की ते कविता करतात, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, त्यांची पुस्तकंही येतात आणि त्याबरोबर ते त्यांच्या कविता परफॉर्म करतात. तर हा जो आहे आणि मग त्याला प्रतिसादही मिळतोय जो की आपण जी साहित्याबद्दलची ओरड करतो त्याच्यापेक्षा फार वेगळा असतो. तर हे सगळं कसं जुळून आलंय किंवा कसं म्हणजे त्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचले? आता जसं तुमचा स्पर्धांचा काळ संपतो तर आमच्या ज्यात खूप लोकांचं होतं की एकदा ते स्पर्धा संपल्या, कॉलेजचं ग्लॅमर संपलं की मग नंतर ती सगळे पोट पाण्याचं बघतात किंवा हा विचार कोणी करू नाही शकत की साहित्याने तुमचं पोट भरेल की साहित्यातून तुम्हाला पैसे येऊ शकता का. पण मला असं वाटतं की ही पण एक खूप मोठी हा खूप मोठा गैरसमज आहे. मुळात जेवढे तुम्ही जुने कवी पण बघाल, म्हणजे अगदीच आमच्या इथले नादू महानोर पण बघाल, ते फक्त कविताच करायचे.
तर हे तुम्ही कशा आणि तसं पाहिलं तर ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने परफॉर्मर होतेच, खूप सुंदर पद्धतीने ते त्यांची कविता सादर करायचे. तर मला असं वाटतं की याला जर तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने जर बघितलं तर मग तुमचे पावलं आपोआप तसे पडायला लागतात. जसं की कवी संमेलनाची खूप मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. तर पण कवी संमेलनांमध्ये काय होतं की एकतर कुणीतरी तुम्हाला बोलवायला लागतं. मग त्यामध्ये पण कसं असतं की जे कवी फार नजरेत असतात किंवा जवळचे जे कवी असतात म्हणजे त्या भागातले, की येण्या जाण्याचा खर्च कमी होईल किंवा अशा बाबती बघून कवी संमेलनं ठेवली जातात. कारण म्हणजे त्याच्यात त्यांची पण चुकी नाही, कारण ते अर्थकारणच मुळात स्वेच्छेवरती चालत असतं. पण हिंदीमध्ये एक मी जेव्हा हे सुरू करत होतो तेव्हा स्टँडअप कॉमेडियनचं एक कल्चर खूप मोठं वाढत होतं. तर ते मला फार अप्रूप वाटायचं की एक कवी येतो, तो कविता सादर करतो आणि त्याला ऐकायला लोक तिकीट काढतात. त्याच्याकडे काहीच नाही बाकी, तो त्याच्या सोशल मीडियावरती ते टाकतो, माझा शो इथं. म्हणजे ती पण काही पद्धत नाहीये बाकी मार्केटिंगची. तो टाकतो. त्याचं ज्यांना काम आवडतं ती लोक तिकीट काढतात, बसतात. त्याला काही फॉर्मॅलिटी नाहीये, ना कुठला निवेदक नाहीये. त्याला तुम्ही लाईट्स लावा, एक माईक एक असतो, काही करा. मग मला वाटलं की असं तोपर्यंत मराठी म्हणजे समकालीन कवितेत कोणी केलेलं नव्हतं ट्राय. तसा प्रयत्न मग मला वाटलं आपण करून बघू, आपल्याला ही इच्छा आहे. आणि मी तसा पहिला प्रयोग मला वाटतं 2022 साली ठेवला. आणि माझं असं होतं की 60 लोक येतील अशी कॅपॅसिटीचं बघू. 100 लोक आली. अरे वा. आणि मग इतकी लोक वाढली, आम्ही खुर्च्या काढून त्यांना खाली बसवलं. तर मला लगेच लक्षात आलं की आपण कुठल्याही कवी संमेलनाला गेलो तर आपल्याला एवढे पैसे आणि मुळात आपल्याला ऐकायला कुणीतरी येतंय, आपल्या स्वतःचा हक्काचा एवढा रसिक वर्ग हा इतर कुठे नाही मिळू शकत. आपण आपल्याच या पद्धतीवरती काम करू. आणि तसं काम करत 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 आज मला वाटतं 4थं वर्ष सुरू आहे. मध्यांतर नावाने मी माझा सोलो प्रयोग करतो. तो पण आता ऑडिटोरियमला होतो. आणि आत्ता अक्षर तुझेच आहे हा मी मित्रांसोबत येऊन एक प्रयोग करतो. तो अक्षर तुझेच आहे हा थोडा पारंपरिक प्रयोग आहे अशा अर्थाने की त्यामध्ये गाणी आहेत. गाणी म्हणजे आम्ही लिहिलेली, आम्ही चाल संगीतबद्ध केलेली आहेत. आणि हा प्रयोग आता खूपच लोकप्रिय सगळ्यांमध्ये होतोय. आता आपल्याला आपल्या गप्पांच्या शेवटाकडे, म्हणजे आम्ही तुमच्या छंदोबद्ध कविताही ऐकल्या, आपण हे विसरायला नको की हा व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल आहे. त्यामुळे आपण शेवटाकडे जाताना तुम्ही कुठली कविता सादर कराल जी मला वाटतं की जी तुमच्या कार्यक्रमांमध्ये खूप आवडीने ऐकली जाते किंवा वारंवार ऐकायला लोक येतात, अशी कुठली तरी कविता ऐका. एक तुझ्या पुढे तर काहीच नाही तर आहेच कविता. पण मी काही गझल पण ऐकवतो. मी आता कविता ऐकवल्या, काही गझलेतले शेर ऐकवतो. की उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला. उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला. फार वर्षांनी सरळ आलो तुझ्या दाराजवळ, फार वर्षांनी सरळ आलो तुझ्या दाराजवळ, एवढ्या वर्षातही लक्षात रस्ता राहिला. सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो, सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो, यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला. आणि एक मी अशात बाई नावाची कविता लिहिलेली आहे. मला असं वाटतं की ही वेगळी कविता आहे माझ्या आणि अशातच कवितेने आपण आपल्या गप्पांचा शेवट करूया. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग, किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग, डोक्यावरती तोलून धरते सगळा हा डोलारा ग. मूल बाळ नवऱ्याच्याही मागे भिरभिर फिरताना, मूल बाळ नवऱ्याच्याही मागे भिरभिर फिरताना, किती किती तू मागे राहतेस मागे मागे करताना. पुरवत असते इच्छा सगळ्या, पुरवत असते इच्छा सगळ्या, बनून तुटता तारा ग. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग. तुझे खेळणे करून नेहमी सुरूच असतो खेळ तुझा, तुझे खेळणे करून नेहमी सुरूच असतो खेळ तुझा, स्वतःसाठी कधीच नसतो दिवसामधला वेळ तुझा. निघून जातो दिवस रोजचा जसा निसटतो पारा ग. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग. नदी होऊनी वाहत होतीस सुकून गेले काठ तुझे, नदी होऊनी वाहत होतीस सुकून गेले काठ तुझे. आवडलेले एकही गाणे
आता नाही पाठ तुझे. काय डोळ्यांच्या आभाळामधल्या सुकून गेल्या धारा ग, डोळ्यांच्या आभाळामधल्या सुकून गेल्या धारा ग, किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग, डोक्यावरती तोलून धरते सगळा हा डोलारा ग. खूपच उत्तम असं अशा या कवितेचा आशय आहे. आणि खरंच अपूर्व, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे कविता तर तुम्ही करताच, पण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने एक वेगळा मार्ग निवडलाय आणि त्यातही प्रयत्नपूर्वक काम करताय, त्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. मला फक्त 2-3 नावं घ्यायची हो, घ्या ना. की हे पुस्तक ज्यांच्यामुळे होऊ शकलं, जसे फार कमी धाडसी प्रकाशक असतात ते न्यू इराचं न्यू इरा आहे ना? पब्लिकेशन हाऊस, शरद तांदळे सर, अमृता तांदळे मॅम, याचं जे कॅलिग्राफी इतकी सुंदर केली, आशिष तांबे, हे इतकं देखणं पुस्तक केलं आहे तो वासुदेव दादा, आणि याचं मार्केटिंग बघणारी प्रियंका आणि माझी संपूर्ण टीम, की हे लोकांपर्यंत पोचतं पण आहे इतक्या माध्यमातून. आणि मला वाटतं 6 महिन्यात आम्ही आता 6,000 प्रती टच करतोय विक्रीत. नाही, खरंच खूप खूप उत्तम काम चाललेलं आहे आणि असंच चालत राहू द्या. आम्हाला येत्या काळात जर तुम्ही कवितेच्या पेक्षाही वेगळं म्हणजे साहित्याचे आणखीन वेगळे प्रकार हाताळले तर तेही वाचायला आवडेल. त्यामुळे त्या सगळ्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आता वेळ झाली आहे ती लक्षवेधी पुस्तकं कोणती ते जाणून घेण्याची. आजचं पहिलं पुस्तक आहे श्रीराम कुंटे लिखित भिंती आडचा चीन, एका अजस्र देशाची कुंडली. हे मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं खूप महत्त्वाचं मराठी पुस्तक आहे. आजचं दुसरं पुस्तक आहे जागतिक साहित्याविषयीची वेचक माहिती देणारं, जागतिक पुस्तकांविषयी सांगणारं पुस्तक, ज्याचं नाव आहे अभिजात साहित्याचे अक्षरविश्व. राजीव श्रीखंडे हे त्याचे लेखक आहेत आणि ग्रंथाली प्रकाशनानं हे प्रकाशित केलं आहे. तिसरं पुस्तक जे नुकतंच आम्हाला मिळालं आहे त्याचं नाव आहे जे पाहिलं जे भावलं अमेरिका. गजानन देवधर यांचं हे पुस्तक ओशन वेव्स प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. आजचं चौथं आणि शेवटचं पुस्तक आहे पुन्हा एकदा महाभारतातल्या सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेविषयीचं म्हणजेच अर्जुनाविषयीचं पार्थसूत्र. हे दिलीपराज प्रकाशनाचं पुस्तक वैभव केळकर आणि मेघना दलाल यांनी लिहिलेलं आहे. तेव्हा अशाच नवीन पुस्तकांसह आम्ही पुढच्या आठवड्यातही भेटणार आहोत. मात्र आत्ता वेळ झाली इथेच थांबायची. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.